मी मिलिंद वासुदेव आज आपल्या या यूट्यूब चॅनल ज्याचे नाव आहे सिव्हिल चाणक्य यामध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत 1 मीटर म्हणजे 3.28 हे कसे सिद्ध करायचे। अनेक जण हे पाठ करतात 1 मीटर म्हणजे 3.28, मात्र हे आलं कसं हे कोणालाही सांगता येत नाही। तर मी तुम्हाला आज अगदी सोप्या भाषेमध्ये हे सांगणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नीट बघा आणि प्रथम या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून येणारे असंख्य व्हिडिओ प्रथम तुम्हास बघायला भेटतील। तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ चालू करूया। बघा, 1 मीटर म्हणजे 3.28। प्रथम आपणाला बघितले पाहिजे 1 मीटर म्हणजे 1000 mm। 1 मीटर म्हणजे किती mm? 1000 mm। आणि 1 इंच म्हणजे 25.4 mm। या दोघांच्या साहाय्याने आपण 1 मीटर म्हणजे 3.28 हे सिद्ध करणार आहोत। बघा, 1 मीटर म्हणजे 1000 mm। 1000 mm या 1000 चे आपल्याला इंचामध्ये रूपांतर करायचे आहे। म्हणजेच आपल्याला 1000 mm ला 25.4 ने डिवाइड करावा लागेल। आपलं उत्तर आलेलं आहे 39.37 इंच, 39.37 इंच। 1 मीटर म्हणजे 39.37 इंच। बघा, 39.37 इंच आलं। ओके, आता बघा 1 फूट म्हणजे 12 इंच। 1 फूट म्हणजे 12 इंच। या 39.37 इंचला आपल्याला डिवायडेड 12 केलं तर आपल्याला आन्सर फुटामध्ये येईल। 3.2808 फूट। मित्रांनो, आपण हे सिद्ध केलं आहे। 1 मीटर म्हणजे 3.28 फूट। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नीट पाहिला यासाठी मी तुम्हा सर्वांचे धन्यवाद मानतो।